अनेक मिटिंगा घेतल्या निवडणूक लवकर होण्यासाठी, पण आतापर्यंत निवडणुकीच्या इतिहासामध्ये 21 तासाहून अधिक काळ लागलेला आहे आणि अजून सुद्धा निवडणुका चालू आहेत. तर हे तुमचं अपयश नाही म्हणता येणार, तुम्ही एवढं चांगल्या प्रकारे घेतलंय नाही शेड्यूल. मी सुरुवातीपासून म्हणत होतो की यामध्ये वेळ किती वाजता मिरवणूक संपेल हे महत्त्वाची नसतात. यामध्ये सर्वांचे उत्साहात या सर्व आयोजन पार पाडायला पाहिजे. आम्ही सुरुवातीला पण म्हटलो होतो, हे सर्व आयोजन जे मधला काळात जे काही एक डिस्प्यूट सारखी स्थिती निर्माण झाली होती, ज्यामध्ये काही मंडळांचे विरुद्ध काही आक्षेप होता, ते आम्ही समन्वयाने त्या विषय रिझॉल्व्ह केले होते. ही सर्व करताना मिरवणूक लवकर संपेल ही आमची कधीही उद्दिष्ट किंवा टार्गेट नव्हती आणि अशा कोणत्याही प्रकारचे प्रयत्न आमच्याकडून झाला पण नव्हता. या मिरवणूकमध्ये सर्व प्रकारचे शहराचे मंडळांना या मुख्य रस्त्यावर योग्य वेळ आणि समय त्यांना भेटायला पाहिजे आणि फक्त काही ठराविक मंडळाला जास्ती वेळ आणि काही इतर मंडळाला कमी वेळ, अशा प्रकारचे जे गैरसमजुती झाला होता ते आम्ही समन्वयाने रिझॉल्व्ह केले होते. विषय 1 तास 2 तास 3 तास उशिरा आणि लवकर संपवण्याची विषय नाही आहे. ही चांगल्या रीत्याने चांगल्या वातावरणात उत्साहात साजरा व्हायला पाहिजे, ही आमच्यासाठी टार्गेट आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की यावर्षी एक नवीन जे मेट्रो रेल सुरू झाली होती आणि या कोर परिसरात जे कसबा असतील, मंडई असतील, स्वारगेट असतील, तसेच इथे कोर्टचे पुढे शिवाजी टर्मिनल, अशा प्रकारचे जे रेल्वे जे स्टेशन्स मेट्रो जे सुरू झाला होता, यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मागचे 12 दिवसात 11 दिवसात या परिसरात येत होते. काल विसर्जन मिरवणुकीमध्ये पण मला नाही वाटते की मी मागच्या वर्षीचे पण क्राऊड बघितले होते, यावर्षी त्याचेपेक्षा भरपूर जास्ती क्राऊड होती आणि त्याचे कारण त्यांनी मेट्रो आणि आम्ही लोकांची फीडबॅक घेतली, ते मेट्रोवरून त्यांना इझी ॲक्सेस मिळाल्यामुळे ते लोक इथे आले होते. हे सर्व आयोजनामध्ये स्टॅम्पीड सारखी कोणताही घटना आणि योग्य क्राऊड मॅनेजमेंट, तसेच कोणताही महिलांचे सुरक्षा, तसेच गणेश भक्तांचे सुरक्षावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत होतो. म्हणून जे आपले काही लोकांचे म्हणणं आहे की उशीर झाली म्हणून अपयश, एकदम नाही. ते आमचे कधीही टार्गेट नव्हता. उत्साहात पार पाडलेली आहे, तीच आमची उद्दिष्ट होती आणि त्यामध्ये आम्ही पूर्णपणे सफल आहोत.